नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. एक यंग जॉब डुईंग गर्ल काही दिवसांपूर्वी आली आणि म्हणाली की डॉक्टर, मला ना खूप थकायला होतं, मला असं ड्रेन्ड फिलिंग येतं, मला काही करायची इच्छा होत नाही, मी इतकी थकून गेली आहे, असं वाटतं की मी स्वतः करता जगतच नाहीये, फक्त लोकांकरता जगते, मला खूप त्रास होतो या गोष्टींचा, पण मी तसं करू शकत नाहीये. मला भीती वाटते की लोकांच्या मनाविरुद्ध मी केलं तर मला म्हणजे लोकांना हर्ट होईल, मला ते आवडणार नाही आणि म्हणून मी लोकांच्या हिशोबाने जगायचा प्रयत्न करते, पण माझ्याकडून आता ते होत नाहीये. मला ऑफिसमध्ये काम करायचं नाहीये, आफ्टर ऑफिस आवर्स बॉस म्हणतोय की नाही हे कंप्लीट करून जा, त्यामुळे मला नाही म्हणता येत नाही आणि मला जबरदस्ती ते मनाविरुद्ध करावं लागतं, इच्छा नसतानाही करावं लागतं आणि त्याच्यामुळे मला खूप स्वतःचाच राग येतो. माझ्या फ्रेंड्स बरोबर मला इच्छा नसते, असं वाटतं की एकटं घरी राहावं, आराम करावा, पण फ्रेंड्स म्हणतात की नाही पार्टीला चल आणि मला त्यांच्याबरोबर पार्टीला जावं लागतं. मला असं वाटतं की मी त्यांना दुखी करायला नको, त्यांना माझ्यामुळे दुःख नको, म्हणून मी हो म्हणते. इव्हन इनफॅक्ट करिअरमध्ये पण की माझ्या आई वडिलांची इच्छा होती म्हणून मी हे करिअर परस्यू केलं, माझी इच्छा काही दुसरं करायची होती, पण माझ्या आई वडिलांना दुःख नको, त्यांना मी नाराज करायला नको, म्हणून मी हे करिअर केलं. आज मी त्याच्यामध्ये काम करते, पण मला फार मजा नाहीये, पण फक्त मी एक कर्तव्य म्हणून करते. हे जे सिच्युएशन आहे याला पीपल प्लीजिंग बिहेवियर म्हणतात, की ज्यामध्ये स्वतःला ते करायची इच्छा नसतानाही ते करतोय, मनाविरुद्ध करतोय, लोकांना दुःखी व्हायला नको, लोकांना खुश ठेवायला पाहिजे म्हणून आपण करतोय, याला पीपल प्लीजिंग बिहेवियर म्हणतात. आणि या पीपल प्लीजिंग बिहेवियरमुळे आपल्याला थकायला होतं, कारण आपल्याला मनाविरुद्ध आपण ते करत असतो, आपल्याला नको असताना ते करत असतो. काय होतं की जेव्हा आपण पीपल प्लीजर असतो तेव्हा नेहमी आपण लोकांच्या हिशोबाने विचार करतो, लोकांच्या मनाप्रमाणे वागतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतोय हे आपण सुरुवातीला विसरून गेलेलो असतो की मला त्रास होतोय. आपण असं वाटतं की ठीक आहे जाऊ दे, नंतर होईल आपल्या मनासारखं, पण ते कधीच होत नाही, ते पॅटर्न्स फिक्स होऊन जातात. आता याच्याकरता काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिले पीपल प्लीजिंग बिहेवियर स्टॉप करायला पाहिजे. तुम्हाला जिथे नाही म्हणायचं आहे तिथे यू हॅव टू से नो, की मला नाही करायचं आहे, मला इच्छा नाहीये, मी करणार नाही, हे तुम्हाला शिकावं लागेल. हे तुमच्या सिस्टीममध्ये नाहीये, पण हे तुम्हाला शिकावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही स्वतःबद्दल विचार करणारच नाही. दुसरं म्हणजे की तुम्हाला तुमच्या बाउंड्री सेट कराव्या लागतील. मला या सिच्युएशन्स मध्ये की जसं मी वर्क प्लेसला आहे, मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये आहे, रिलेशनशिप, फॅमिली, जे पण काही आहे, सोशल लाईफ, त्याच्यामध्ये मला कुठे स्वतःला ठेवायचं आहे, माझ्या बाउंड्रीज मी सेट कशा करायच्या आहेत, त्याच्याशिवाय तुम्हाला कुठे थांबायचं हे कळणार नाही. तर त्या बाउंड्री सेट करणं गरजेचं आहे. थर्ड, जेव्हा तुम्हाला खरंच जेन्युइन वाटतं की नाही ही सिच्युएशन जेन्युइन आहे, माझी इच्छा नाहीये, पण मला त्या व्यक्तीला सध्या मदत करणं गरजेचं आहे, तर तिथे करणं गरजेचं आहे. ते पण तुम्हाला समजून त्या हिशोबाने सिच्युएशनची इंटेन्सिटी काय हे समजून तुम्हाला करावं लागेल, ते तुम्हाला तुमचं ओळखावं लागेल. त्याचबरोबर फोर्थ, सेल्फ केअर खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःबद्दल विचार करणं, स्वतःला काय हवं नको ते विचार करणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःच्या हॉबीज जपणं, एक्सरसाइज करणं, एक प्रॉपर हेल्दी लाईफस्टाईल असणं, हे सेल्फ केअर इम्पॉर्टंट आहे. आणि स्वतःला विचार करून लोकांबद्दलही विचार करणं, या दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की फक्त स्वतःबद्दल विचार करा, किंवा मी असंही म्हणत नाही की फक्त लोकांबद्दल, कुठेतरी तो बॅलन्स साधणं गरजेचं आहे. तर स्टॉप पीपल प्लीजिंग. मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला अजून रेग्युलर बेसिसवर अपडेट्स मिळत राहतील. तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मेंटल हेल्थ अवेअरनेस बद्दल इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचण्याकरता तुम्ही शेअर करा, लाईक करा, म्हणजे लोकांपर्यंत हा अवेअरनेस पोहोचेल. धन्यवाद.